सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल इकडे यूट्यूबच्या माध्यमातून डार्क नाईट आणि रायझिंग स्टार यांच्यामध्ये हा मेगा फायनल होणार आहे आणि बक्षिसांचा वर्षाव सुद्धा होईल. तर नाणेफेकसाठी सुजितबाई प्रभात डेअरी यांच्या माध्यमातून होत आहे तिकडे यूट्यूब लाईटवरती तुमचं नाणेफेक होईल. राधे राधे. आणि कोण मागणार? एक मिनिट. नाणेफेक फायनलचं सुजितबाई यांच्याकडून आणि राधे राधे मागितलंय, त्यांना भेटलं नाहीये डार्क नाईटला, तरी सुद्धा पुढ्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तत्पूर्वी नाणेफेक जिंकलंय रायझिंग स्टार या संघाने, खूप चांगली कामगिरी केली आहे. तर नाणेफेक करून तुम्ही काय चूज कराल, काय निवड कराल? थोडासा वेळ घेतात आहे, संघाला विचारून ते सांगतील आम्हाला की काय घेणार आहेत. लवकरात लवकर आम्हाला कळवा, आम्ही तुमचा आवाज ऐकण्यासाठी तत्पर होतो. परंतु तुम्ही आम्हाला गोत्यात पडलात की आम्ही सांगतो, मग तुम्ही लांबूनच सांगणार आम्हाला, असं आम्ही गृहीत धरतो. तर तुम्ही लवकरात लवकर कळवा. तुम्हाला शुभेच्छा दोन्ही संघांना आमच्या राधे राधे फाउंडेशनतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खेळ करा खेळासारखा, इकडे कोणी राग करू नये, मनात काय राग रुसवा ठेवू नये. हा फायनलचा सामना आहे, 3 दिवस तुम्ही तर खेळलात. आतापर्यंत जसं तुम्ही मनोरंजन केलात सर्वांचं, व्यवस्थितरित्या आम्हाला समजून घेतलात, एम्परचा तुम्ही डिसिजन ऐकलात, काही वाद नाहीत केलात, तसाच हा सामना फायनलचा असेल तर तुम्ही तो फायनल खेळा, खेळासारखा खेळा. तुम्हा दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हां, 5 ओव्हर का? आताच आपण गोरेगाव प्रीम लिंगमधून तुम्ही हा प्रदर्शन सामना बघितला, जो वॉर्ड क्रमांक 51 यांनी जिंकलाय. हा 21,000चं बक्षीस होतं. वॉर्ड क्रमांक 51 विरुद्ध वॉर्ड क्रमांक 54. वॉर्ड क्रमांक 54 यांनी हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. 21,000 रुपयाचं बक्षीस त्यांना मिळालं आहे. त्याच्यामध्ये अष्टपैलू कामगिरी पप्पी यांनी केलेली आहे. 4 गडी बाद केलेले आहेत. खूपच असा हा आगळा वेगळा सामना इकडे झाला आणि आता इथे फायनल होणार आहे. फायनलचं प्रथम पारितोषिक आहे 40,000 रुपये रोख रक्कम, द्वितीय पारितोषिक आहे 30,000 रुपये रोख रक्कम आणि मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक मॅचमध्ये 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज असेल. इकडे आपल्या रंगीबेरंगी ट्रॉफीज आहेत. ऑप्शनमध्ये आपण बघितली ती फायनलची ट्रॉफी आहे. तिकडे खूपच सुंदर असा तो कार्यक्रम झाला होता. ऑप्शनमधून प्लेयर निवडताना एक दमछक झाली होती, परंतु हे दोन रोहित साळुंकेजी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. राधे राधे फाउंडेशनतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद साहेब तुम्ही आल्याबद्दल. तत्पूर्वी आता पुन्हा आपण मैदानाच्या साईडला वळूया. मॅच सुरू होते, थोडंसं आपण विश्लेषण देऊया. ह्या राधे राधे फाउंडेशन गोरेगाव प्रीमियम लीग 3 दिवसाचा हा सामना अगदी यशस्वीरित्या पार पडताना वर्ष 3रं राधे राधे फाउंडेशन आयोजित गोरेगाव प्रीमियम लीग. आताच तुम्ही प्रदर्शन सामना बघितला. वॉर्ड क्रमांक 54 यांनी हा सामना आपल्या खिशात घातला. 21,000 रुपयाचं बक्षीस घेतलं. त्या सामन्यामध्ये वेगवेगळे बक्षीस सुद्धा बोनस म्हणून तुम्हाला दिले जात होते. काही मनोरंजन केलं, प्रेक्षकांचं मनोरंजन झालं आणि हा मेगा फायनल सामना तुम्ही बघण्यासाठी इकडे उपस्थित राहाल. आमचे कप्तान राईस यांनी आम्हाला काही अजून कळवलेलं नाहीये की बॅटिंग घेणार आहे की फिल्डिंग घेणार आहे. खूपच वेळ घेतलाय त्यांनी. जल्दी जल्दी ग्राउंड से बाहर निकलिए, मैच स्टार्ट होने वाला है.
राइजिंग स्टार टॉस जीता है, क्या लिया, डिसीजन आया नहीं अभी तक। प्रथम ट्रॉफी आहे, प्रथम संघ जो जिंकेल त्याला एक मोठी ट्रॉफी आहे, मालिकावीर म्हणून एक ट्रॉफी आहे, उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज अशी सुद्धा बक्षिसं आहेत तिकडे. आणि प्रत्येक मॅचला 1000 रुपयाचं बक्षीस मॅन ऑफ द मॅच म्हणून आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला इथे बक्षिसं लागलेली आहेत. वॉर्ड क्रमांक 54 आणि 51 मधून हे सगळे असे संघ मिळालेले आहेत. 168 म्हणजे जवळजवळ 170 प्लेयर, 70 गडी ह्याच्यामध्ये सामील होते. 3 दिवसाचा हा सामना होता. थरारक जो सामना तुम्हाला निर्णायक सामना बघायचा होता तो आत्ता सुरू होतोय, थोड्याच वेळात सुरू होतोय. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला हा सामना बघण्यासाठी मिळतोय. तर पाहूया काय होतंय. आत्ताच आपण हा निर्णय घेऊ शकत नाही आहे कोण जिंकेल किंवा कोण हारेल, कोण एकतर्फी सामना होईल की अटीतटीचा सामना होईल ते आपण सांगू शकत नाही आहे. प्रथम पारितोषिक आहे 40,000 रुपये रोख रक्कम आणि द्वितीय पारितोषिक आहे 30,000 रुपये रोख रक्कम. क्रिकेटचा महासंग्राम इकडे तुम्हाला बघण्यासाठी मिळत आहे. सतत 3 दिवस तुम्ही हा ग्राउंडवरती आहात, आपली झोप विसरलात. सतत प्लेयरच्या गडींच्या डोक्यामध्ये तो विचार येत राहील. मैच स्टार्ट करो। राइजिंग स्टार की फील्डिंग, नाइट राइडर्स बैटिंग, बैट्समैन भेजिए। रायझिंग स्टार यांनी निर्णय घेतलेला आहे प्रथम क्षेत्ररक्षण करू म्हणून. आणि ते सज्ज आहेत, एकदम जोश याने उत्स्फूर्त आहे त्यांच्यामध्ये. ते पहा कसे वॉर्मअप व्यायाम करत करत मैदानात येत आहेत. आणि आमचे सगळे प्लेयर सज्ज. हा मेगा फायनल सुरुवात. 12th मैन, 12th मैन, दोनों टीम के 12th मैन यहाँ आ जाइए। और कुछ भी परेशानी हुई तो हमें बोलना मत, 12th मैन भेजिए। हेलो हेलो, राइजिंग स्टार, डार्क नाइट 12th मैन भेजिए। इतना तेज आ रहा था, मतलब भारी आ रहा है। मैच स्टार्ट कीजिए। उम्मीद, हेलो 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 हेलो, हॅलो हॅलो, सामना त्वरित चालू करायचा आहे. बाउंड, हेलो, बाउंड्री लाइन से फील्डर दूर रहिए। बाउंड्री लाइन पे जो खड़े हैं नीचे उतर जाइए प्लीज। मैच स्टार्ट हो जाएगा, फाइनल मैच है, आपको बॉल लग सकता है, थोड़ा पीछे हट के देखिए। मैच स्टार्ट करिए। फाइनल मुकाबला गोरेगांव प्रीमियर लीग का। दोनों टीम मेहनत करके लीग मैच का जो फर्स्ट मैच था, सेम दोनों टीम फाइनल में आई है मेहनत मशक्कत के साथ। स्ट्राइक पे है राज, नॉन नॉन स्ट्राइक पे रितेश। वेदांत कप्तान जिम्मेदारी उठाते हुए पावर प्ले में बॉलिंग करने की।
start the match. पहला बॉल उसे खेल दिया है 1 रन के लिए। फाइनल मैच में प्रेशर दोनों टीम पे होगा। उम्मीद करता हूँ दोनों टीम अच्छा खेलेगी, मैच अच्छा होगा, दर्शकों को मज़ा आएगा देखने में। हॅलो कोण स्कोर लिहितोय? तूच लिहितोस ना? मग मी उभाच राहतो. चल. अगला बॉल 1 रन। अच्छी बॉलिंग कर रहे हैं, स्लोअर वन, चेंज ऑफ पेस। पावर प्ले में अच्छी बॉलिंग की है अभी तक के अपनी टीम के लिए, फाइनल तक पहुंचाया है। और ये वाइट बॉल। वेदांत यांचा हा दिशाहीन चेंडू आहे, त्यात थोडेसे भरकटले आणि हा दिशाहीन चेंडूमुळे धावसंख्या होते ती 3. वेदांत यांचा हा चेंडू तिसरा चेंडू, दिशाहीन चेंडू. आतापर्यंत तर खूप चांगली कामगिरी केली त्यांनी. पाहूया काय करतात फायनलमध्ये. हा तेज गतीचा चेंडू, पूर्ण फुलटॉस चेंडू. पाहूया काय होतं. 1च धाव मिळेल आणि दुसरी धाव घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलाच नाही आणि 1 धावसंख्यांवरती समाधान मानावं लागतंय. ते रितेश यांना 4 धावसंख्या वेदांत यांच्या फलंदाजी गोलंदाजीमधून. हा पुन्हा दिशाहीन चेंडू आणि पूर्ण भरकटलेले आहेत, त्यांच्यावरची थोडंसं दडपण आलेलं आहे आणि फायनल आहे, मेगा फायनल आहे. आत्तापर्यंत तुम्ही चांगली कामगिरी केल्यात. सनराईज स्टारला तुम्ही इथपर्यंत आणले, त्यांचे स्टार चमकवलेत तुम्ही. आणि जर तुमच्या दिशाहीन आणि तुम्हीच डगमगलात, टीमचे कप्तान आहात तुम्हीच डगमगलात, तर टीमवरती जास्त दडपण येईल. पण पुन्हा तुम्ही सज्ज व्हाल असं तुमच्या संघाला वाटतंय. तुमच्या संघाला तुमचा अभिमान आहे. वेदांत पुढचा चेंडू घेऊन येतील. संघाची धावसंख्या होते ती 5. हा जलदगतीचा चेंडू. पाहूया काय होतं आणि हा झेल सुटलेला आहे, सोपा झेल आहे. पाहूया काय होतं आणि तिकडे कोणीही नाही आहे. वेदांत यांनी आपला पेशन्स सोडला होता आणि पाहूया काय होतं. बाद झालेले आहेत. हा झेल तर सुटलाय पण धावचित झालाय. दुसऱ्या धावांवरती झेल धावचित झालेला. धावसंख्या वाढते ती 6. रितेश बाद झालेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहण्यासाठी मिळालेलं आहे. रायझिंग स्टार यांनी जर असाच खेळ केला तर त्यांना हा सामना गमवावा लागेल. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, धावसंख्या झाली ती 5. रन भागा नाही क्या नाही भागा. बाबू त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. वेदांत सज्ज. भेटले काय हा चेंडू निर्धाव चेंडू. वेदांत यांच्या माध्यमातून 5 धावा, 1 गडी बाद, धावचित. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतात वेदांत. हा बुंध्यातला चेंडू, यॉर्कर चेंडू, खूप सुंदर चेंडू आणि एकदम मस्त चेंडू, जे थरारक चेंडू आहे, हादरवून ठेवलेला चेंडू आहे. परंतु तेवढ्याच सतायपाने त्यांना तेवढ्याच चतुराईने हा चेंडू टोलवलाय. तो त्यांनी 1 धाव तर नक्कीच मिळेल. 6 धावा झालेल्या आहेत ह्या षटकांमध्ये. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली आहे वेदांत यांनी. 2 अवांतर धावा देऊन सुद्धा त्यांनी 6 धावा आणि 1 गडी बाद झालाय धावचित. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली, कमबॅक केलाय, दडपण घेतला नाही आपल्या डोक्यावर. वेदांत यांची जागा घेण्यासाठी येत आहेत विवेक पायाने आपले मोजतायत जमीन आपल्या मार्गावरती.
पाहूया काय होतंय ह्या दुसऱ्या षटकामध्ये 5 षटकांचा सामना आणि व्यवस्थित अशी मॅनेजमेंट. मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण अंधारात खेळलो होतो, हे उजेडात आपण हा फायनल सामना खेळतो. विवेक हा पाठच्या साईडला टोलवत होते, परंतु तेवढा वेळ मिळाला नाही. एकच धावसंख्या मिळेल. ह्या एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 7. राज आणि बाबू डार्क नाईट यांच्या संघातून खेळत आहेत. राज आणि बाबू भावे आपल्या संघासाठी काय करतात. कोरेगाव प्रीमियर लीग फाउंडेशन यांचे मालक, राधे राधे फाउंडेशन यांचे मालक संदीप जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. हा मेगा सामना बघण्यासाठी ते इथे उपस्थित राहिलेत. संदीप जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आता ह्या मॅच मध्ये थोडीशी रंगत येईल, थोडीशी मजा येईल. तुम्ही पाहतच आहात, दिवसभरामध्ये खूपच मजा आली. आणि विवेक पुढचा चेंडू, हा आडवा पट्टा खेळण्याच्या नादामध्ये पूर्णपणे हुकलेले आहेत. विवेक यांनी चतुराईने ही बॉलिंग केलेली आहे आणि एक सुद्धा धाव दिलेली नाही. धावसंख्या थांबते ती 8 वर. राधे राधे फाउंडेशन यांचे मालक संदीप जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे ह्या मेगा फायनल बघण्यासाठी. पुढचा चेंडू विवेक यांचा. हा चेंडू टोलवणार होते, परंतु विवेक यांनी टोलवलाय. एसटी चित उडवलेला आहे, बोल्ड केलाय आणि जोरदार आवाज केलाय बोल्ड म्हणून आणि गडी बाद केलेल्या. धावसंख्या थांबते ती 8 वर. विवेक एवढी सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी करतात ते तुम्ही आता बघतच आहात. त्यांच्या संघात ते खेळतात, चांगली कामगिरी करतात. ह्याच्या अगोदर त्यांनी 40 धावा बनवल्या होत्या आणि त्या जोरावरती ते पुढे पुढे येत चाललेत आणि हा मेगा फायनल सामना सुरू आहे. पाहूया काय होतंय, कोणाच्या खिशात जात आहे. विवेक अजून आपल्या मार्गावरती. धावसंख्या थांबते ती 8 वर. जागा घेण्यासाठी आले सुयोग विवेकचा सामना करतील. हा जलद गतीचा चेंडू चांगला टोलवलाय. पाहूया काय होतं. एक टप्पा घेतलाय आणि एकच धाव मिळेल ती सुयोग यांना. एक धावसंख्यांमुळे धावसंख्या होते ती 9. हे दुसरं षटक चालू आहे. खूपच असं एकदम कडक षटक विवेक यांच्या रूपात येते. विवेक पुन्हा आपल्या मार्गावरती आणि पाहूया पुढच्या चेंडूची रणनीती काय असेल. बाबू सामना करतील. थोडीशी उंची कमी, अजून थोडे वाकलेत ते. विवेक यांचा सामना करतील. हा जलद गतीचा चेंडू भिरकावलाय. चेंडू आकाशात. पाहूया काय होतं. गडी चेंडू खाली, परंतु चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. 6 धावा, सिक्सर. बाबू यांच्या चेंडू फळीतून ह्या 6 धावा. चेंडू फळीच्या मधोमध चेंडू मिळाला आणि तो भिरकावून दिला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि 7 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 15. धावसंख्या 15. खूपच सुंदर असा फटका मारलेला तो बाबू यांनी आणि हे षटक संपलंय. 9 धावा दिल्या विवेक यांनी आणि एक गडी बाद केलेला आहे. संघाची धावसंख्या होती ती 15. खूपच सुंदर असा हा फटका होता. लॉंगॉनच्या दिशेने होता, बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. जरा सुद्धा झेल पकडण्यासाठी चान्सच नव्हता. आणि आता पुन्हा येत आहेत बॉलिंग मार्गावरती वेदांत. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी आपल्या 2 ओव्हर एकदम जबाबदारीने पूर्ण केलेले आहेत. वेदांत स्टार रायझिंगचे कप्तान आहेत. अजूनपर्यंत तर चांगली कामगिरी केलेली आहे. तिकडे प्रत्येक फिल्डर जो चांगली कामगिरी करतो तो इथपर्यंत पोहोचतो. त्याचं चित्र तुम्हाला दिसतंय. मैदान हा फायनल बघण्यासाठी उत्सुक होता, ते सुरू झालेलं आहे आणि खचाखच भरलेला हा मैदान तुम्ही पाहताय प्रेक्षकाने. हा फुलटा चेंडू, एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. पाहूया काय होतंय. एक धावांवरती समाधान मांडतायत ते तो संघ डार्क नाईट आणि संघाची धावसंख्या होते ती 16. बाबू
यांच्या सुयोग यांच्या चेंडूतून प्रेक्षकांना बघणाऱ्यांना एक बाबूवरती विश्वास आहे की ते आतषबाजी करतील, हे ते आम्हाला ऐकायला येतंय. आणि बाबू जागा सोडली नाही आणि पूर्णपणे बीट झालेले आहेत आणि हा निर्धाव चेंडू. जर बाबूनी जर लगातार 2 बॉलवरती 2 सिक्सर मारले तर चेतन पुजारी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. 2 बॉल 2 सिक्सर मध्ये चेतन पुजारी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. आणि सुयोगसाठी पूर्ण मॅच मध्ये फिक्स असा हा बोनस आहे. 3 सिक्सर लगातार मारले तर कधी पण जर 3 सिक्सर मारले तर 3000 रुपयाचं बक्षीस चेतन पुजारी यांच्याकडून. आणि हा चेंडू उसळलाय, पाहूया काय होतं. एक टप्पा झेल पकडण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाहीये. एक धाव तर मिळणार आहे. हा एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 18. 3 चेंडू 4 चेंडू झालेले आहेत. तिसरं षटक चालू आहे. 18 धावा झालेल्या आहेत आणि लगातार 2 षटक मारले, 2 षटकार मारले तर यांना 500 रुपयाचं बक्षीस चेतन पुजारी यांच्याकडून आहे. आणि समोर आपले सुयोग आहेत, त्यांनी जर 3 सिक्सर मारले तर 3000 रुपयाचं बक्षीस आहे. वेदांत आपल्या मार्गावरती, धावसंख्या थांबते ती 18 वर. हा दिशाहीन चेंडू अवांतर धावामध्ये मोजला जाणार आणि ह्या एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 19. वेदांत यांच्या हातातून सुटलेला हा दिशाहीन चेंडू. बक्षीस इकडे लागलेली आहेत चेतन पुजारी यांच्याकडून. जर बाबू यांनी लगातार 2 सिक्सर मारले तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. परंतु तिकडेच सुयोग यांनी हा चेंडू टोलवलाय, जमिनीला चाटत गेलाय, एकदम भरारीने गेलाय. पाहूया काय होतंय. एकच धाव मिळेल. बाबू यांनी थांबवलाय सुयोग यांच्यासाठी आणि सुयोग यांना एक ऑफर आहे, बोनस आहे. जर 3 षटकार मारले पूर्ण मॅच मध्ये तर त्यांना 3000 रुपयाचं बक्षीस आहे. पूर्ण मॅच मध्ये जर 3 षटकार मारला तर चेतन पुजारी यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस. हा चेंडू अलगद टोलवलाय आणि एकच धावसंख्या मिळेल ती सुयोग यांना. आणि एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 21. 21 धावसंख्या. तिसरं षटक चालू आहे वेदांत यांच्या रूपामध्ये आणि हे तिसरं षटक सुद्धा संपलेलं आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा दिलेल्या आहेत. गडी बाद करता आला नाहीये त्यांना. संघाची धावसंख्या होते ती 21. तिसरं षटक संपलेलं आहे. चौथं षटक मार्गावरती. पाहूया कोण येतंय वेदांतच्या नंतर तिसरं षटक घेऊन. कोण आलाय बॉलर? बाबू आणि सुयोग यांच्यासाठी बक्षीस अजूनही सुरू आहेत. सुयोग यांनी लगातार बॅक टू बॅक म्हणजे एका मागोमाग एक 2 षटकार मारले तर चेतन पुजारी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि सुयोग यांना जर ह्या पूर्ण मॅच मध्ये ह्या आता त्यांच्यासाठी 2 ओव्हर बाकी आहेत, तर ह्या 2 ओव्हर मध्ये जर 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं बक्षीस चेतन पुजारी यांच्याकडून. राधे राधे फाउंडेशन शतक तर्फे आमच्याकडे आलेले मान्यवर यांचं हार्दिक स्वागत. आम्ही त्यांची नावं घेतो. श्री अरुणजी वाघमारे, श्री सुजितजी यादव, श्री विजयजी जाधव, श्री
श्री अजमल खान जी इन ह्यांचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे राधे राधे फाउंडेशनतर्फे. धन्यवाद मान्यवर, तुम्ही इथे आल्याबद्दल, आमचं मनोरंजन केल्याबद्दल, आमचं मनोबल वाढवण्याबद्दल तुमचं चारही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा मॅचकडे वळूया आपण. आणि मोहसिनभाई पटेल यांचं सुद्धा हार्दिक स्वागत इकडे. हा चेंडू बुंद्यामध्ये टाकलेला, यॉर्कर चेंडू टाकलेला आहे आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेत आहेत, पाहूया काय होतं. आणि दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे आणि ह्या 2 धावसंख्यांमुळे धावसंख्या संघाची झाली आहे ती 23. सुयोग यांच्या जाबाज भाई यांचं सुद्धा राधे राधे फाउंडेशन तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. जाबाज भाई, धन्यवाद तुमचं इथे आल्याबद्दल आणि आम्हाला इथे साथ दिलाय, तुमचा बहुमूल्य वेळ दिलाय, पुन्हा एकदा धन्यवाद. हा बुंध्यामधला यॉर्कर मारलेला चेंडू आहे. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे आणि ती एक आरामात घेतलेली धाव आहे आणि एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 24. खूपच आता फायनल आहे, मंदगतीचा खेळ चालू आहे. अजून शेवटच्या षटकापर्यंत वाढ बघतायत. बक्षिसं तुमच्यावरती लागलेली आहेत. बाबूनी लगातार 2 चेंडूवरती सिक्सर मारला तर चेतन पुजारी यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. सुयोग यांनी ह्या पूर्ण मॅचमध्ये 3 षटकार मारले तर त्यांना 3000 रुपयाचं पूर्ण बक्षीस आहे. तर बक्षिसाचा वर्षाव तुमच्यावरती होत आहे. टप्प्याचा चेंडू आणि पाठच्या साईडला भिरकवण्याच्या नादामध्ये बीड झालेले आहेत. एकच धाव मिळेल जी ठरवलेली आहे आणि एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होती ती 25. चौथं षटक प्रगतीपथावर. इकडे वातावरण गरम होत चाललेलं आहे. या चेंडूवरती सिक्सर मारला तर संदीप जाधव साहेब यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस आणि चेंडू उंचावलाय. पाहूया काय होतं. चेंडू खाली स्वतः बॉलर आहेत आणि थोडेसे गडबडले आणि हा झेल सोडलेला आहे. एक धाव मिळालेली आहे आणि त्यांचं बक्षीस सुद्धा हुकलेलं आहे, गडी सुद्धा हुकलेला आहे आणि हा एक धावांमुळे संघाची धावसंख्या झालेली आहे 26. बाबू यांनी जर सिक्सर मारला तर विनायक पवार यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे त्यांना. ते अजून नॉन स्ट्राईकवरती आहेत परंतु त्यांचं ते पॉईंट त्यांचं बक्षीस चालू आहे. सुयोग यांना चांगलं बक्षीस आहे. पाहूया काय होतंय. टप्प्याचा चेंडू, सुयोगाने चेंडू उचललाय. पाहूया काय होतं. चेंडू खाली गडी आहेत आणि हा झेल बाद झालेला आहे. सोपा त्यांना सपोर्ट करण्यासाठी पाठी फिल्डर होता आणि झेल सोडला नाही आणि सुयोग यांचं बक्षीस सुद्धा संतुष्टात आलंय आणि त्यांची कारकिर्दी सुद्धा संतुष्टात आली आहे. परंतु ते खूप चांगले खेळलेले आहेत. सुयोग आपल्या वैयक्तिक धावांवरती धावसंख्या थांबते ती 26. अल्पेश यांनी हा गडी बाद केलाय. 26 धावा झालेल्या आहेत. 26. बंड्या त्यांची जागा घेतील. बंड्या यांनी पहिल्या मॅच मध्ये चमत्कार केला होता. मॅच मध्ये एक रोमांच आणला होता. पाहूया आता काय करतायत. सुयोग यांची बक्षिसं संपुष्टात आली आहे पण बाबू यांना बक्षिसं आहेत. एक 100 रुपयाचं बक्षीस आहे आणि एक प्रत्येक सिक्सला कोणाचं नाव विनायक पवार प्रत्येक सिक्सला 100 रुपयाचं बक्षीस बाबू यांना. पुन्हा एकदा ह्या चेंडूला सिक्सर मारला तर राधे राधे फाउंडेशनचे मालक यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस. ह्या चेंडूवरती जर सिक्सर मारला तर हा पहिला चेंडू असेल कोणाचं, शेवटचा चेंडू प्रशांत यांचा पहिल्या चेंडूवरती जर सिक्सर मारला तर 3000 रुपयाचं बक्षीस संदीप जाधव साहेब यांच्याकडून. अवांतर धाव, दिशाहीन चेंडू, एक चेंडू अवांतर धाव वाईट गेलेला आहे आणि ह्या वाईट चेंडूंमुळे संघाची धावसंख्या होते ती 27. चौथं षटक 5वं षटक चालू आहे. प्रशांत यांच्या रूपामध्ये बक्षीस अजून चालू आहे. ह्या चेंडूवरती सुद्धा षटकार मारला तर 3000 रुपयाचं बक्षीस संदीप जाधव साहेबांनी यांच्याकडून. इकडे 100 रुपयाचा प्रत्येकी चेंडूवरती सिक्सर आहेत. सिक्सरवरती 100 रुपये बक्षीस लागलेलं आहे. पाहूया काय होत आहे ते. बाबू यांच्यासाठी भरपूर बक्षीस लागलेले आहेत. प्रशांत पुढचा चेंडू बाबू यांच्यासाठी.
हा चेंडू उंचावला आणि झेल सुटलेला आहे. जोरदार चेंडू होता, हाताला लागलेला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर 3 गडी यांनी प्रयत्न केला आणि चेंडू निसटला. त्यांना चकमा देत गेला आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. खूपच चेंडू सगळ्या 3 फिल्डर 3 गड्यांना चकमा दिला आणि चेंडू सेमेरेसे बाहेर. 4 धावा. मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर राहा प्लीज. प्रेक्षक जे बघतायत ते प्रेक्षक प्लीज. या 4 धावांमुळे संघाची धावसंख्या होते 31. प्लीज आम्ही विनंती करतो की तुम्ही गोरेजी सगळ्यांना सांगा ना तिकडे पाठी राहायला व्हायला. बाबू यांनी हा टायमिंग शॉट मारला होता, जोरदार फटका होता. हा पुन्हा चेंडू उसळलाय. बुंध्यामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा त्यांना जमलं नाही. 1 धाव तर मिळणारच आहे. 1 धावांमुळे संघाची धावसंख्या होते ती 32. प्रशांत यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक आहे. अजूनपर्यंत त्यांनी 6 धावा तरी दिलेल्या आहेत. संघाची धावसंख्या होते ती 32. प्रशांत पुढचा चेंडू बाबू यांच्यासाठी. हा फुलटॉ चेंडू, चेंडू फळीवरती चेंडू आदळला. पुढे येण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना जमलं नाही. दुसरी धाव घेत आहेत. पाहूया प्रयत्न सक्सेस होतं का आणि पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत आणि 2 धावसंख्या घेतली आहे आणि या 2 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या वाढते ती त्या डार्क नाईटची आणि संघाची धावसंख्या होते 34. प्रशांत फुलटॉ चेंडू टाकला, थोडस बदल केला आपल्या चेंडूमध्ये, गतीमध्ये बदल केला. पाहूया पुढचा चेंडू कसा टाकतायत बाबू यांना. बाबू अजून खेळतायत, खूपच अशी मेहनत करतायत बाबू. 1 सिक्सर मारलाय त्यांनी. हा पुन्हा दिशाहीन चेंडू. पाहूया एम्पायर यांचा. नाही, दिशाहीन चेंडू नाही, हा चांगला चेंडू आहे आणि निर्धाव चेंडू आहे आणि धावसंख्या थांबते ती 34 वर. प्रशांत यांचा हा चांगला चेंडू, जलद गतीचा चेंडू, त्यांनी गती वाढवली ह्या चेंडूमध्ये. हा चेंडू बुंद्यात मारला, पुढे सरसावले, स्टेप आउट केला परंतु त्यांना जमलं नाहीये तेवढासा जोरदार फटका मारण्याचा आणि 1 धाव तर पूर्ण झाली आहे. प्रशांत यांच्या चेंडूतून बाबू यांनी मारलाय आणि धावसंख्या होते ती 35. शेवटचा चेंडू आहे, पाहूया काय होतंय. त्यांच्यासाठी इथे बक्षीस आता तिथे हुकलेली आहेत, पण 100 रुपयाचं बक्षीस एक चालू आहे त्यांचं. त्यांना प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं बक्षीस होतं, पण त्यांनी अजून एक षटकार मारलाय पण ते बक्षिसाच्या अगोदर. जर हा सिक्सर मारला तर 500 रुपयाचं बक्षीस चेतन पुजारी यांच्याकडून. आणि ते बीट झालेले आहेत. सिक्सर तर नाही मारला पण 1 रन तर मिळेल. ही दुसरी धाव घेतली, पाहूया बाद होत आहेत काय आणि यश धावचीत झालेली आहेत. 1च धाव मिळणार आहे आणि ह्या 1 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 36 आणि षटक संपलेलं आहे. 5वं षटक संपलेलं आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली ती प्रशांत आणि टोटल धावा झालेल्या आहेत 37 धावांची गरज रायझिंग स्टार यांना. रायझिंग स्टार यांचे स्टार खूप उंचावलेत. 36 धावा आहेत. ह्याच्या अगोदर तर त्यांनी बिनबाद धावा मारलेल्या. कुठे गेला तो स्कोर रायझिंग स्टार का? सेमीफायनल का? सेमीफायनल दोनों जन ने मारा था ना. ये आहे ना सेमीफायनल मध्ये त्यांनी जोरदार बॅटिंग केलेली. रायझिंग स्टार मध्ये विवेक आणि अनिकेत यांनी. विवेक 36 रन 37 बनवायचे आहेत रायझिंग स्टारला. तत्पूर्वी संतोष सावंत आणि त्यांचे जोडीदार ओमकार गोतारणे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी त्यांना मंचावरती येण्याचा विनंती करतो. स्वागत स्वागत स्वागत. धन्यवाद तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल संतोष सावंतजी आणि ओमकारजी. आणि अनिकेत खेरणार त्यांचंही स्वागत. धन्यवाद अनिकेतजी. आणि पुन्हा आपण मॅचच्या दिशेने वळूया. आपण इथे एक वार्ता करणार होतो.
36 धावा झालेल्या आहेत 5 षटकामध्ये. 37 धावा बनवायच्या आहेत रायझिंग स्टारला, परंतु रायझिंग स्टारची तुम्ही अजून गोलंदाजी मगाशी बघितलीच नाही. एक विवेक एकट्याने 40 धावा कुठल्या होत्या आणि एकही गडी बाद झाला नव्हता. वन मॅन शॉ त्या दोघांनी मारलेल्या. त्या 52 धावांमध्ये 40 धावा एकट्या विवेकच्या होत्या आणि समोरचा जो अनिकेत होता त्याच्या 3च धावा होत्या. बाकी सगळ्या धावा विवेकच्या होत्या. मॅन ऑफ द मॅच म्हणून तो मानकरी ठरला आणि त्याच्यावरती भरोसा असेल. वेदांत कप्तान त्यांनाच पहिली बढती देईल आणि खूपच सुंदर अशी बॅटिंग आहे. 5 षटकांचा सामना आहे. 36 धावा बनवल्या आहेत. 37 धावा पाहिजेत म्हणजे आणि साहेब एक तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या अगदी जवळचा माणूस ह्या संघाचे मालक आहेत गोविंद नाईक, अगदी खुश आहेत. ते आम्हाला रोज त्यांचा रंग काळा आहे पण आज त्यांची टीम फायनल आहे तर आम्हाला गोरे दिसत आहेत. त्यांचे तुम्हाला दात दिसत असतील बघा. खूपच असे आनंदी आहेत. त्यांचा टी शर्ट जरी लाल भडक असला तरी त्यांचा त्या टी शर्टमुळे चेहरा सुद्धा लाल दिसतोय. अगदी खुश आहेत. मला त्यांनी काल फोन करून सांगितलं होतं की आमची टीम पुढे गेली. मी ह्याच्या अगोदर पण सांगितलं पण तुम्ही नव्हतात. आम्ही साहेबांना जरा सांगितलं की तुमच्या जवळच्या माणसाचा संघ आहे तर साहेबांनी मोठा प्राइज लावलेला आहे की 4 षटकांमध्ये हा जर सामना संपवला तर 10,000 रुपयाचं बक्षीस संदीप जाधव साहेब यांच्याकडून. जरा जोरदार टाळ्या. खूपच बक्षिसं अशी लागलेली आहेत. जर स्टार रायझिंगसाठी हे मोठं बक्षीस आहे. 4 ओव्हरमध्ये हा सामना संपवला तर 10,000 रुपयाचं एक्स्ट्रा बक्षीस आहे. बक्षिसांचं तुमच्याकडे पाऊस पडत आहे. पाहूया काय करतायत. माफ करा मी अर्धवट ऐकलं. पुन्हा एकदा मी सांगतो तुम्हाला 4 ओव्हरमध्ये कोणीही संघाने हा सामना संपवला तर 10,000 रुपयाचं एक्स्ट्रा बक्षीस तुम्हासाठी आहे. दोन्ही संघांनी इकडे मी विनंती करतो की जर 4 षटकांमध्ये हा सामना संपवला कोणी दोन्ही संघ, एक डार्क नाईट असो किंवा रायझिंग स्टार असो, त्यांनी 4 षटकांमध्ये सामना संपवला तर 10 रुपयाचं रोख बक्षीस तुम्हाला संदीप जाधव साहेब देणार आहेत. 10,000. काय बोललो? 10 रुपये बोललो. माफ करा 10 रुपये बोललो. जरा मी फास्टच बोललो आणि 1000 बोलायचा विसरून गेलो. पुन्हा एकदा सांगतो 10,000 रुपयाचं बक्षीस आहे दोन्ही संघांना 4 षटकांमध्ये सामना संपवला तर. पहिलं षटक घेऊन येतंय आयुष पहिल्या षटकाची सुरुवात करेल आणि समोर त्यांचा सामना करतायत अनिकेत आणि विवेक. तेच सेमीफायनल मध्ये जी ही जोडी टिकून राहिली होती त्यांना अभिनंदन करतायत सर्व. आयुष यांचा पहिला चेंडू अनिकेत यांच्यासाठी एक्स्ट्रा 10,000 रुपयाचं बक्षीस. 4 षटकांमध्ये सामना. हा पहिला चेंडू उसळलाय. पाहूया काय होतं. चेंडू आकाशात आहे. त्या खाली 3 गडी आहेत आणि तिन्ही कन्फ्यूज झालेले आहेत आणि गोंधळलेले आहेत आणि 1 धाव घेतली, 2 धाव घेतले आणि गडी सुरक्षित आहे. ते पण अनिकेत सारखा गडी सुरक्षित आहे. त्याचा जेल सोडलाय. मतलब कॅच छुटा मॅच छुटा. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा आणि हा तुम्ही हे जे अनर्थ टळलाय ते तुम्ही कन्फ्यूज झालात, गोंधळलात. कोण पकडेल कॅच, तुम्ही पकडणार की मी पकडणार, ह्या गोंधळामध्ये ह्या डिस्कसमध्ये टप्पा तुमच्या तिघांच्या मध्ये पडलाय. जर आपण यूट्यूब लाईव्ह वरती बघाल तर तुम्ही हसाल. हा तुम्ही एक कॅच सोडलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती तुम्ही कॅच सोडलेले आहेत म्हणजे तुमच्यासाठी हा धोक्याची घंटा आहे आणि तो सुद्धा अनिकेतचा. अनिकेत पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा. टप्प्याचा चेंडू पाठी भिरकावलाय. 1च धाव मिळेल. दडपण आलेलं आहे. फायनल आहे. बरोबर आहे. आमचे प्रेक्षक पाठीमागे बोलतायत की हे दडपण येतं. खूप मोठं दडपण आहे. फायनल आहे. मोठी मॅच आहे. राधे राधे फाउंडेशनची गोरेगाव GPL आहे. गोरेगाव प्रीमियम लीग आहे. हा सामना इकडे हे 3रं वर्ष आहे. यशस्वीरित्या 3रं वर्ष आहे आणि ह्याच्यामध्ये भरगच्च असं बक्षीस असतात. 3 धावा 2 चेंडू. आयुष यांच्या माध्यमातून 2 चेंडू टाकले गेलेले आहेत. 3 धावा आलेल्या आहेत. अनिकेत चेतन पुजारी यांच्याकडून अजून एक आगळा वेगळा बक्षीस आहे. जर 2 ओव्हरमध्ये यांनी मॅच संपवली तर बॅटिंग जे करतात आहे स्टार रायझिंग साठी 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद चेतन पुजारी जी, तुम्ही तुमचं मनधैर्य वाढवतायत, तुम्ही सपोर्ट करतायत आणि पब्लिकचा प्रेक्षकांचा पण उत्साह वाढवतायत. धन्यवाद. हा
त्यांच्या अंगावरती लागलेला चेंडू, बॅटला कड घेऊन गेलेला चेंडू, एक तर रन नक्कीच मिळेल आणि एक धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते 4. सनराइज स्टार साठी एक बक्षीस आहे चेतन पुजारी यांच्याकडून. जर 2 षटकांमध्ये सामना हा संपवला तर 5,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि दोन्ही संघांना एक दुसरं वेगळं बक्षीस आहे. 4 षटकांमध्ये सामना जो जिंकेल त्याच्यासाठी संदीप जाधव साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाचं बक्षीस आहे. हा भिरकावण्याच्या नादामध्ये पूर्णपणे बीट झालेले आहेत आणि हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो आयुष्यानी आणि धावसंख्या थांबते ती 4 वर. पुढचा चेंडू थोडासा जल्लोष वाढत चाललाय. पाहूया काय होतंय. शेवटचा सामना, फायनल सामना. हा पुन्हा गुडलेन चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू आणि जलद गतीचा चेंडू, गती वाढवली आयुष्यानी आणि हा अनिकेत पुन्हा बीट झालेत आणि निर्धाव चेंडू गेला आणि धावसंख्या थांबते ती 4 वर. आणि विवेक त्यांना समजवतायत, त्यांना कानमंत्र देत आहेत, त्यांना समजवत आहेत, डिस्कस करतात. पाहूया काय होतं. गेल्या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये विवेक यांना त्यांनी चांगली साथ दिली होती. चेंडू तपासतात. पाहूया काय होतंय. षटक संपलेला आहे. 4 धावा झालेल्या आहेत. आयुष्याने चांगलं चेंडू टाकलेत. 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि हा षटक संपलेला आहे. 4 धावा. आणि आता रोहित आलेले, त्यांना उर्फ कॅरी असं बोलतात. कॅरी बघूया काय करतात आपल्या संघासाठी. कॅरी लॉंग ऑफला वॉर्मअप करताना, व्यायाम करताना चेंडू टाकतायत. थोडासा अंग ढिल्ल करतात, हात ढिल्ल करतायत, लूज करतायत. फायनल चालू आहे. तिकडे स्ट्राईकला आलेत ते विवेक. हा प्राइस तुमचं चेतन पुजारी यांचं प्राइस आहे. जर 2 षटकामध्ये सामना संपवला तर 5,000 रुपयाचं बक्षीस आहे स्टार रायझिंग साठी आणि 4 षटकांमध्ये संपवलं तर 10,000 रुपयाचं बक्षीस दोन्ही संघांना. हा रिव्हर्स शॉट आहे, उंचावलाय. पाहूया काय होत आहे. चेंडू आमच्यासाठी झाडाला लागलाय. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेत आहेत अनिकेत आणि अनिकेत आरामात पोहोचले आहेत. विवेक यांना थोडासा वेळ लागला परंतु 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. विवेक रिव्हर्स शॉट चांगलं मारतात, चांगला प्रयत्न करतात. ह्याच्या अगोदर आपण बघितलंय विवेक यांची खेळी. ये बॉल पे ना हाँ कॅरी यांनी जर 2 बोलांना बॅट्समनला. हा पुन्हा रिव्हर्स शॉट, चेंडूवरती फुलटॉस आला. पाहूया काय होत आहे आणि चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहूया काय होतं. इथे प्रेक्षक सुद्धा हात भिरकावत आहेत. एक हात भिरकावलाय आणि एम्पायर यांनी त्यांना दाद दिली आहे आणि 4 धावा मिळालेल्या आहेत त्या विवेक यांच्या चेंडू फळीतून आणि धावसंख्या वाढते ती 10. 4 धावा आणि लगातार 2 बोल्ड केले कॅरीने तर 1,000 रुपयाचं बक्षीस चेतन पुजारी यांच्याकडून. खूप असं बक्षीस लावतात डार्क नाईट वरती. खूपच सुंदर असं ते मनोरंजन करतायत, खेळाडूंचं मनोबल वाढवतायत. खूपच सुंदर. धन्यवाद चेतन पुजारी. खेळ थोडासा थांबलाय. विवेक यांनी गोंधळात टाकलाय सगळ्यांना. नेहमी ते रिव्हर्स शॉट मारतात. त्यांनी लगातार 2 चेंडूवरती 2 रिव्हर्स शॉट मारले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तो सुद्धा चौकार होता परंतु तो अडवला गेला आणि 2 धावा मिळालेल्या. पाहूया आता सगळे डार्क नाईटचे गडी थोडेसे गोंधळात आहेत की आता कुठला शॉट मारतील, रिव्हर्स मारतील की सरळ शॉट मारतील. पाहूया. आता हलकासा पुश करत होते. खूपच सुंदर असा चेंडू फेकलाय आणि निर्धाव चेंडू तो सुद्धा विवेक यांना आणि विवेक यांना चेंडू निर्धाव चेंडू गेलाय. धावसंख्या थांबते ती 10 वर. जर ह्या बॉलवरती रिव्हर्स मारला तर 501 रुपयाचं बक्षीस चेतन पुजारी यांच्याकडून. मारला तर रिव्हर्स आणि हा दिशाहीन चेंडू आणि हा अवांतर धावामध्ये गिनती केलेला चेंडू आणि भरकटलेत थोडेसे रोहित भरकटले गेलेले आहेत आणि 1 धाव मिळते ती त्या संघाला. रायझिंग प्राइस तुम्हाला लागू आहे. विवेक यांना रिव्हर्स
रिवर्स शॉट मारला की 500 रुपये बक्षीस. तुम्ही पूर्ण बोला. हा आता चालू आहे ना ते price? आता चालू आहे ना? जर कोणी ह्या दोन्ही फलंदाजापैकी कोणी रिव्हर्स 6 मारला तर 500 रुपयाचं बक्षीस चेतन पुजारी यांच्याकडून पुन्हा ते प्राइस चालू आहे. धावसंख्या होते ती 11. कितना 12 धावसंख्या होते. 12 धावसंख्या. आणि अनिकेत थोडेसे अडचणीत टाकतायत आपला सामना. चेंडू खात आहेत. त्यांच्या वैयक्तिक धावसंख्या आहेत त्या 4च. आणि मला वाटतं त्यांनी खूप असे चेंडू निर्धाव चेंडू टाकलेत. विवेक यांना स्ट्राईक रोटेट करायला हवी असं मला तरी वाटतंय. आणि सगळ्यांनाच तसं वाटत असेल तर पाहूया. बोला. आणि हा पुन्हा गुडलेंचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. आणि विवेक थोडेसे संतापलेत आणि त्यांना सांगतायत पाहूया काय होतंय. जी बक्षिसाचा वर्षाव करतायत त्यांचं धन्यवाद इकडे. आणि दुसरं षटक संपलंय. संघ फलकांवरती धावसंख्या झाली आहे ती 12 धावा जिंकण्यासाठी 37 धावा करायच्या आहेत. दुसरं षटक संपलंय आणि परत आलाय आयुष आलाय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. आयुष्याने पहिलं षटक दिलं होतं ते 4 धावा दिल्या होत्या. चांगली अशी गोलंदाजी केली आणि त्यांचा सामना करतात विवेक. आयुष गोलंदाजी करतील विवेक यांना. टप्प्याचा चेंडू दिशाहीन चेंडू आपटलेला चेंडू बाउन्स मारलेला चेंडू. एक धाव मिळेल त्याच्यावरती. अवांतर धावांमध्ये धावसंख्या होते ती 13. आयुष पुन्हा आपल्या मार्गावरती. विवेक यांना मारा करतील. विवेक असे एक डेंजरस प्लेयर. चांगली कामगिरी केली आहे फलंदाजीमध्ये. हा जलद गतीचा चेंडू समोर मारलेला चेंडू. पाहूया काय होत आहे. आणि चेंडूनी टप्पा घेतलेला आहे. पाहूया कुठे जाते चेंडू. आणि रायझिंग स्टारचे मालक लक्ष ठेवताना की चेंडू कुठे गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर की आतमध्ये. आणि एकच धाव मिळेल आणि 1 धावांवरती समाधान मानावं लागेल ते रायझिंग स्टार आणि विवेक यांना. संघाची धावसंख्या होते 14. तिसरं षटक चालू आहे. 14 फलकावरती लागलेले आहेत. अजून काही चेंडू ह्या ओव्हरचे शिल्लक आहेत. पाहूया काय करतायत. थोडंसं डिस्कस होत आहे. पंचांशी डिस्कस होत आहे. वार्तालाप होत आहे. पाहूया त्याच्यामध्ये काय निर्णय होत आहेत आणि कसं काय होतं ते पाहूया. आणि पुन्हा सज्ज आपल्या बॅटिंग लाईनवरती एम्पर आपल्या जागेवरती जातील. ST रक्षक आलेले आहेत त्यांना सांगण्यासाठी. 17 वरती 23 धावा पाहिजेत. एक अटीतटीचा सामना आहे. डेंजर झोनमध्ये सामना आहे. हा सामना अजून कोणाकडे झुकलेला नाही आहे. सामना 50-50 आहे. अर्धा आहे. तुमचं जे प्राईज आहे ते आता तिसरं षटक चालू आहे. 4थ्या षटकामध्ये सामना कोणीही संपवला त्यासाठी तुम्ही 10,000 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. त्याच्यासाठी अजून ते प्रयत्न दोन्ही संघ करत असतील. परंतु तिथे विवेक अजून आहे, खेळत आहे. वैयक्तिक त्यांनी एक चौकार मारलेला आहे. संघाच्या 14 धावा झालेल्या आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू अंगावरती आलेला चेंडू. 1 धाव तर नक्कीच मिळणार आहे. पाहूया काय होतं. दुसरी धाव थांबवलं त्यांनी आणि मिस फिल्डिंग झाली आहे. परंतु एकच धाव मिळेल. ह्या 1 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती
15 हा मेगा फायनल आहे राधे राधे फाउंडेशन तर्फे ठेवलेले हे सामने 3 दिवसाचे. हा तिसरा दिवस आजचा आहे तो ह्या दोघांचा आहे, डार्क नाईट आणि सनराइज यांचा आहे, रायझिंग स्टार यांचा आहे. माफ करा, रायझिंग स्टार आहे, सनराइज नाही आहे. मालक नाराज होतात जर सनराइजचं नाव घेतलं की. आणि इकडे सामना करतायत ते विवेक आणि अनिकेत. धावसंख्या थांबते ती 15. हा चेंडू फळीवरती डायरेक्ट आलाय, जोरदार टोळलेला, पाहूया काय होतं. आणि चेंडू पकडलाय, एक धाव तर मिळाली, दुसरी धावाचा प्रयत्न आणि तो यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. 2 धावसंख्यावरती संघाची धावसंख्या होते ती 17. अनिकेत आता आपले हात खोललेत त्याने, पाहूया त्यांना कान मंत्र दिलेला आहे वाटतं विवेक याने, मारायचं आहे तुला आणि मॅच जिंकवायची आहे. आणि अनिकेत यांनी आपले हात खोललेत, 2 धावा घेतलेल्या, जोरदार फटका मारलाय. आयुष यांच्या चेंडूवरती आयुष यांना समजवताना यष्टीरक्षक पुढे आलेत त्यांना समजवण्यासाठी. त्यांना दाद देतात प्रेक्षक सुद्धा. आयुष यांना चांगली गोलंदाजी करतायत, फलंदाजी विवेक आणि अनिकेत सुद्धा करतायत. अनिकेत आणि विवेक यांच्यामध्ये थोडीशी बातचीत झालेली आहे, पाहूया पुढची रणनीती काय असेल अनिकेत यांची. दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू आणि अवांतर धावा हे मोजले जाणार त्या स्कोर मध्ये. आणि धावसंख्या वाढते ती, त्या संघाची धावसंख्या होते ती 18. आता निम्म्या धावा पूर्ण झालेल्या आहेत, संघाने धावसंख्या बनवलेली 36 आणि 19 धावांची गरज आहे. काही चेंडू शिल्लक आहेत, तिसरं षटक चालू आहे, पाहूया काय होतंय. 4 षटकांमध्ये जर तुम्ही 3 चेंडू झालेले आहेत. आयुष यांचा प्रत्येक वेळेला त्यांना कान मंत्र देतात ते डार्क नाईटचे गडी. पुढचा चेंडू आयुष्यांचा अनिकेतसाठी. आखू टप्प्याचा चेंडू, त्याच्या समोर टोलवलेला चेंडू, पाहूया काय होतं. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे, ठरवलेल्या ठिकाणी गेलेला आहे आणि एकच धाव मिळते ती अनिकेत यांना आणि धावसंख्या होते ती 19. आता तब्बल 18 धावा त्यांना बनवायच्या. तिसरं षटक चालू आहे आयुष यांच्या माध्यमातून. आयुष यांचं वैयक्तिक दुसरं आहे. 37. हा टोलोला चेंडू, पाहूया काय होतंय. चेंडू गेला एकदम जलद गतीने, एक धाव तर मिळणार आणि थांबवलेला आहे विवेक यांनी. अनिकेत त्याला एकच धाव मिळते आणि 1 धावांवरती समाधान मानावं लागेल ते त्या संघाला. आणि धावसंख्या होते ती 20. आमचे या रायझिंग स्टारचे संघ मालक इकडे आमच्याकडे उभे आहेत. ह्याच्या अगोदर आम्ही त्यांचा चेहरा बघितलाय, थोडेसे नाराज आहेत, परंतु बघूया काय होईल सामन्यामध्ये, काही सांगू शकत नाही. तिसरं षटक चालू आहे, 50-50 आपण विचार करू शकतो. आखू टप्प्याचा चेंडू, उंचावलाय चेंडू, पाहूया काय होतंय. आकाशाला भिडलाय, झाडाच्या मागे गेलाय आणि तो गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि नाचतायत आमचे संघ मालक रायझिंग स्टारचे. पहा इकडे त्यांचं मोठं पोट आम्हाला हलवून दाखवतायत, आमचं मनोरंजन करतायत. आणि सिक्सर हा आहे विवेक यांच्या बॅटीतून आणि धावसंख्या होते ती 26. खूपच लांब असा शॉट मारला हा विवेक याने, जराही चान्स दिला नाही आणि खूपच असा सुंदर शॉट मारला, जराही मोका नाही. आणि आयुष यांना हा चेंडू फेकला येतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. विवेक खूपच अशी सुंदर फलंदाजी करतायत बघा. पुन्हा ते पुनरावृत्ती करत असतील. सेमीफायनलमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती, 40 रन बनवले होते. तीच पुनरावृत्ती करतायत काय. 15 नोटआउट 15 वरती खेळतायत. सेमीफायनलमध्ये ते नोटआउट 40 वरती नाबाद राहिले होते. ती चमकदार कामगिरी करतायत ह्या फायनल मेगा फायनलमध्ये. राधे राधे फाउंडेशन तर्फे हे आयोजित केलेले 3 दिवसाचे सामने फायनलमध्ये तुम्हाला मान मिळालेला आहे. आणि मला वाटतं किती आता 3 ओव्हर संपलेले आहेत. आता एक बक्षिसाच्या रूपामध्ये 10,000च्या रूपामध्ये एक शेवटचा ओव्हर आहे, जेणेकरून तुम्ही सांगितलेलं साहेब की 4 ओव्हरमध्ये कोणीही हा सामना संपवला तर तुम्हाला 10,000 रुपयाचं बक्षीस मिळेल. परंतु रायझिंगकडे 2 ओव्हर बाकी आहेत. हा पुढचा चेंडू,
हा थोडेसे बीट झालेले आहेत, कीपर पण यष्टीरक्षक पण बीट झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 22, सॉरी माफ करा 27, धावसंख्या झाली आहे 27. हे चौथं षटक चालू आहे, 27 धावा झालेल्या आहेत आणि 10 धावा बनवायच्या आहेत. साहेब तुमचं अजून बक्षीस चालू आहे, चौथं षटक चालू आहे, 10 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे तुमचं बक्षीस जर मिळायचं असेल तर अजून त्यांना 5 चेंडू आहेत. पुन्हा अवांतर धावा त्यांनी टाकलेल्या आहेत इकडे आणि ह्या अवांतर धावांमुळे संघाची धावसंख्या होते ती 28. चौथं षटक सुएग यांच्या माध्यमातून चालू आहे. पाहूया काय होतंय. तुमचं बक्षीस मिळते ह्या चौथ्या षटकामध्ये. पुन्हा हा चेंडू दिशाहीन चेंडू, वातावरण मंद झालेलं आहे, इकडे चेहरा फुललाय तो संघ मालकांचा. त्यांनी मध्यंतरी 2च दात दाखवलेले, आता पूर्ण 32 दात दाखवतायत संघ मालक गोविंद नाईक. हा चेंडू टोलवलाय, पाहूया काय होतं. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे आणि आता हे चौथं षटक चालू आहे. 3 चेंडू टाकले गेलेले आहेत आणि संघाची धावसंख्या होते ते 30 आणि धाव जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे आणि बक्षिसासाठी 4 चेंडू 7 धावा आणि हा चेंडू उंचावला आणि पाहूया काय होत आहे आणि हा सिक्सर 6 धावा. पाहूया एम्पायर डिसिजन काय, 6 धावा आणि 36 धावा त्यांना मिळाल्या. त्या विवेक तुम्ही पाहतच आहात, एकदम पैलू कामगिरी केले ते विवेक यांनी. त्यांना चान्स मिला मौका मारा छक्का ऐसा किया उन्होंने आणि मालक भलतेच खुश आहेत. आम्हाला इकडे डिस्टर्ब करतात आहे आणि एक त्यांचं अजून षटक चालू आहे, चौथं षटक चालू आहे. धावसंख्या एकच पाहिजे आणि धावसंख्या केली आहे आउट. मालक जरा बाजूला व्हा, आम्ही हा मिस केलाय. मालक तुम्ही फारच खुश आहात पण आमच्यामध्ये येऊ नका, नाहीतर आम्ही सांगू की तुम्ही किती खुश आहात की नाराज आहात. आणि बाद झाले, कोण आउट झाला? विवेक बाद झालेले आहेत आणि त्यांनी वैयक्तिक धावा आमचे स्कोरर सांगतील. 21 धावा त्यांनी एकट्याने केलेल्या आहेत. धावसंख्या हे चौथं षटक चालू आहे. चेंडू अजून शिल्लक किती आहेत? 2 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 10,000 बक्षीस तुमच्या 2 चेंडू मध्ये ठरवणार आहे. तर पाहूया. आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी कोण येते? नितेश देखताय हिसाब काय करतोय. 2 चेंडूवरती आपल्या संघाला 10,000 मिळवून देत आहेत की कसं काय? हा चेंडू टोलवलाय आमच्या समोर आणि 1 धाव तर मिळते. स्कोर बराबरीला आलाय, अजून स्कोर बराबरीला नाही आलाय. ते जिंकलेले आहेत 36 धावा 37 धावा आणि 10,000 रुपयाचं सुद्धा बक्षीस मिळवलंय आणि ते एकट्या विवेक यांच्या जोरावरती. खूपच सुंदर अशी फलंदाजी विवेकाने केलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी फलंदाजी केलेली आहे. 21 धावा, 10,000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. 4 षटकांमध्ये तो सामना संपवलेला आहे. दोन्ही संघांना हे प्राइज होतं की कोणीही 10,000 प्राइज संपवलं तर 10,000 रुपयाचं बक्षीस आणि ते करून दाखवले गोविंद नाईक यांच्या संघाने. संघ मालक गोविंद नाईक यांच्या संघाने रायझिंग स्टार, आजचे स्टार 2026 चे स्टार आहेत रायझिंग स्टार आणि रनर अप आहेत. त्यांचा दुसरं प्राइज घेत आहे ते डार्क नाईट. स्टार रायझिंगचे मालक संघ मालक यांना सगळेजण अभिनंदन करतात. पण त्यांचा आत्मविश्वास होता, पहिल्या दिवसापासून ते बोलले होते की फायनल आम्हीच मारणार. तर ते त्यांनी करून दाखवलं आणि त्यांची ती चांगला संघ, एक चांगला संघ असतो ती काय कामगिरी करतो ते तुम्ही बघताय. थोड्याच वेळात आपण इकडे सगळ्यांचा भेट घेऊ, सगळ्यांच्या वार्ता ऐकू, आपण बघू काय करू. ते रंग बदलत आहेत. सुरुवातीला त्यांचा रंग गोरा होता, मध्यंतरी काळा झाला, आता परत गोळा झाला. हा रंग बदलतो तो कोण एक सरड्यासारखे रंग बदलत आहेत ते गोविंद नाईक. परंतु ते खुश आहेत. आता त्यांना काही बोला, ते खुश असतील कारण का त्यांचा संघ फर्स्ट प्राइज मारलेला आहे. गोविंद नाईक यांचा स्टायरीजचे सगळ्यांना अभिनंदन, दोन्ही संघांना अभिनंदन, शुभेच्छा पुन्हा पुढच्या वाटचालीसाठी. प्राइज मनी घेण्यासाठी संघ मालक सुटकेस घेऊन आलेले आहेत प्राइज मनी घेण्यासाठी आणि इथे आता थोड्याच वेळात होईल. मी मॅनेजमेंट टीमचे सहबाज भाई यांना मी विनंती करतो पुढचा कार्यक्रम कसा असेल तो तुम्ही मॅनेजमेंट करावा.